शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती ही चिंताजनक बनली आहे। रक्तातील साखरेची पातळी धोकादायकरित्या कमी झाल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे। बुलढाण्यात सरसकट कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर आली आहे। डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत रक्तातील साखरेची पातळी 50 पेक्षा कमी झाल्याचे आढळून आले असून पुढील काही तासात ती आणखी घसरल्यास हायपोग्लायसेमियाचा धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे। सध्या त्यांना अशक्तपणा, चक्कर येणे, उभे राहता न येणे आणि तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले आहे। वैद्यकीय तज्ज्ञांनी आंदोलन मागे घेण्याचा सल्ला दिला असला तरी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केली आहे। दरम्यान आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संताप वाढताना दिसत आहे।